नांदेडच्या राजकारणामध्ये जे कुटुंब नेहमी चर्चेमध्ये राहतं ते म्हणजे शिंदे कुटुंब आहे. आपल्यासोबत आशाताई शिंदे आहेत. लोहा कंधार मतदारसंघामधून ते विधानसभेची तयारी करत आहेत. सध्या त्यांचे पती श्यामसुंदर शिंदे हे तिथले विद्यमान आमदार आहेत. 2 दिवसापूर्वी शिवसेनेचा महामेळावा झाला. त्या ठिकाणी संजय राऊत आले होते. संजय राऊतांनी लोहा कंधारमध्ये मशाल पेटणारच असं आव्हान त्या ठिकाणाहून केलेलं होतं. आपल्यासोबत स्वतः आशाताई शिंदे आहेत. ताई, काय सांगाल, संजय राऊतांचा 2 दिवसापूर्वी मेळावा झाला आहे लोहामध्ये. त्या ठिकाणी त्यांनी लोहा कंधार मतदारसंघात मशाल पेटणार असं वक्तव्य केलं आहे. आपण कसं पाहता याकडे? मला असं वाटतंय की ते म्हणाले की महाविकास आघाडीची मशाल पेटणार. नक्की मशाल पेटणार, पण महाविकास आघाडीची पेटणार. म्हणजे त्यांनी असं क्लिअर सांगितलेलं नाही आहे. पण संजय राऊत साहेब एक ज्येष्ठ शिवसेनेचे नेते आहेत. ते त्यांच्या नेत्यांना प्रोत्साहन देणारच. आणि मी म्हटलं तर आता आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब रनिंग आमदार आहेत. त्यांचं महाविकास आघाडीचं असं ठरलेलं आहे असं मला कळलं की जे रनिंग आमदार आहेत त्यांनाच तिकीट द्यायचं. तर आमचा त्यांच्यावर विश्वास आहे की 100% रनिंग आमदारालाच तिकीट मिळेल. मग त्याच्यामध्ये ज्येष्ठ नेते महाविकास आघाडीचे शरद पवार साहेब, आमचे शेका पक्षाचे जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादीचे जयंत पाटील साहेब आणि काँग्रेसचे नाना पटोले साहेब आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब, हे सगळे मिळून ठरवतील. जेव्हा ठरेल तो निर्णय आम्हाला मान्य आहे. मग गेल्या काही दिवसापूर्वी आपण काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या मोठ्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. आपण नेमकं शेकापाकडून निवडणूक लढवणार का महाविकास आघाडीच्या इतर कुठल्या पक्षात? नाही, आत्ता तरी आम्ही महाविकास आघाडीचे शेकापचेच दावेदार आहोत. पण आता म्हणजे हे ज्येष्ठ नेते सगळे ठरवतील की बाबा आम्हाला कुठलं तिकीट द्यायचं आणि त्यानुसार आम्हाला मान्य आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठलाही पक्ष आहे. परंतु काल 2 दिवसापूर्वी जे लोह्यामध्ये शिवसेनेचा मेळावा झाला, त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं ते मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, संजय राऊत तिथं असं थेट बोलले की जे उमेदवार आहेत ज्यांनी मेळाव्याचं आयोजन केलं होतं की या ठिकाणी आता मशाल पेटवणार म्हणून. अहो, ज्यांनी आयोजन केलं होतं ते मार्केट कमिटी लढवू शकले नाहीत साधी. तेव्हा मार्केट कमिटीचा एक उमेदवार आम्ही घेतला त्यांचा. तर ते मार्केट कमिटी लढवू शकले नाही तर विधानसभा काय लढवणार असं मला वाटतंय. आणि समजा तसं झालंच, होणार नाहीच, हे वरिष्ठ सगळे त्याची नोंद घेतीलच. पण समजा तसं झालं तर आम्ही तर निवडणूक लढवणार हे डिक्लिअर आहे ना, हे क्लिअर. अपक्ष असो कुठल्या पक्षाकडून, पक्ष कुठलाही असो, पक्षानंतर ठरवू आम्ही कुठल्या पक्षातून लढवायची. आता मागच्या वेळेसही आम्ही दावेदार होतो, नाही मिळालं तर अपक्ष लढवली, तसं ठरवू आम्ही काय करायचं. महाविकास आघाडीची उमेदवारी मिळो अथवा न मिळो, परंतु आम्ही निवडणूक लढवणार असल्याची भूमिका आशाताई शिंदे यांनी घेतलेली आहे. यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.